देवळाली शहर हे नेहमीच शांतप्रिय शहर असून देवळाली कॅम्पमध्ये मागील काही दिवसांपासून टबळखोर, चिनपट भाई व गुन्हेगार प्रवृत्तीचे धिंगाणा घालून शहराची कायदा व सुव्यवस्था खराब करत असून मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री भर रस्त्यावर धुडगूस घालून परिसरात दहशत माजवत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोयता मिरवत व्हिडिओ व्हायरल केला होता। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी संतोष राजेंद्र जाधव व वर्ष 39 राहणार मटन मार्केट संसरी नाका हा परिवारासह राहत असून मंगळवारी रात्री 1च्या सुमारास जाधव हे घरी जात असताना सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोर संशयित आरोपी योगेश सुनील जाधव, ऋषिकेश दिनेश लोखंडे, यश विकास मोरे हे तिघे ॲक्टिवा MH15 JV 4077 दुचाकीवर हातात कोयते घेऊन आले। टवाळखोरांनी रस्त्यात संतोष जाधव यांना थांबवत पैशाची मागणी केली। जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्या डोक्यावर कोयता मारून जाधव यास रक्तबंबाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करत त्यांच्या खिशातील 3600 रुपये हिसकावून घेतले। एवढेच नाही तर रस्त्यावर कोयते घेऊन नाचत फिरत परिसरात दहशत निर्माण केली आहे। पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच आपले तपास चक्र फिरवीत संशयित इसमांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले। अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन एकाला ताब्यात घेतलाय। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत देवळाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये एक इसम हातामध्ये कोयता घेऊन दहशत त्या ठिकाणी करतो आहे असं दिसतं आहे। या अनुषंगाने आम्ही फिर्यादी संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून 3 आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यातला एक जो ज्याचा तो व्हिडिओ आहे त्याला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे आणि याच्या अनुषंगानं त्यांनी त्या फिर्यादीला मारहाण करून त्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून काही रक्कम लुटल्याबद्दलचा तो गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अटेम्प्ट टू कमिट मर्डरचं देखील सेक्शन्स त्या ठिकाणी लावलेले आहेत। मात्र या संदर्भानं आमचं एकच आव्हान आहे की या सदर प्रकरणामध्ये आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कायदेशीर कारवाई तर आम्ही करतच आहोत, मात्र त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई किंवा प्रतिबंधात्मक कारवाई देखील इफेक्टिव्हली होईल या बाबतीत देखील आम्ही सांगतो आहोत। आणि अशा पद्धतीनं कुठलेही गुन्हेगारी दहशत पसरवणारे रील्स जर कोणी व्हायरल करत असेल तर त्याच्या बाबतीत अत्यंत कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल हा मेसेज देखील या निमित्तानं आम्ही आमच्या सगळ्यांना देत आहोत। सध्या संतोष जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी प्रवीण देवरे करीत आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।